काही जाणवत नाही, पण सुटलं असतं ना याच्यामुळे खूप वाट लागते. पण आळस काढून टाकायचा म्हणून मस्त बनवला चहा आणि दिवाळीतला चिवडा होता. चिवडा आणि चहा छान पिऊन घेतलं. छान व्लॉग बघत होती तितक्यात आला खालून भांडणाचा आवाज आणि इंटरेस्ट दिसतोय ना तुम्हाला. असो, रात्री मी बनवली होती भरली भेंडी आणि त्यासाठी मी घेतले होते शेंगदाणे, सुकं खोबरं, कढीपत्ता आणि लसूण हे सगळं एकत्र मस्त भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात ते सगळं ओतून मी त्याच गरम कढईत टाकलं होतं जिरा आणि थोडेसे पांढरे तीळ. जिरं आणि तीळ मस्त खरपूस भाजून घेतले आणि त्या सगळ्याचं एकत्र वाटण करून टाकलं. त्यानंतर मी घेतली भेंडी. भेंडी मी छान धुवून पुसून घेतले आणि त्यांना अशा प्रकारे चिरून घेतलंय व्यवस्थित. त्यानंतर आपलं तयार झालेल्या वाटणामध्ये मी टाकलं होतं हळद, धणे पावडर, थोडंसं तिखट आणि मीठ. फायनली वाटण झालंय तयार आणि त्यानंतर मी ते चिरलेल्या भेंडीमध्ये असं व्यवस्थित भरून घेतलं. त्यानंतर कढईत घेतलं तेल आणि तेलामध्ये अशी भेंडी ठेवली आणि ती 5 मिनिटं वाफायला दिली. भेंडी वाफून होईपर्यंत मी सीड्स खाऊन घेतले आणि त्यानंतर मी कुकर लावून घेतला, कारण साई येणार होतं त्याच्या आधी म्हटलं जेवण आवरून घ्यावं. साई आल्यावर आम्ही दोघांनी चहा प्यायला आणि जेवण झाल्यावर आठवलं तुम्हाला शिजलेली भेंडी दाखवलीच नाही. तर येस, ही अशी झाली होती आपली